नमस्कार फ्रेंड्स, वाव ब्युटिफुल प्लांटर्स हे बनवले आहे वेस्ट मटेरियल पासून, जे आपल्या घरात इझिली अवेलेबल आहेत। तर चला आपण बघूया हे कसे बनवले आहेत। तुमचं खूप स्वागत आहे हँडक्राफ्ट आणि फन चॅनलला। नंबर 1 आयडिया, अल्युमिनियम कॅन जी मोस्टली अवेलेबल असते, ज्याच्यामध्ये तूप येतं, त्याच्यानंतर रसगुल्ले येतात, गुलाबजामुन येतात, असं खूप साऱ्या काही गोष्टी असतात जे वेस्ट आपण फेकून देतो। तर न फेकता आपण त्याचं एक खूप ब्युटिफुलचं प्लांटर बनवूया। इथे मी एक डिझाईन क्रिएट करायचा प्रयत्न करते आहे आणि मी त्यासाठी घेतला आहे मोल्डेड क्ले किंवा एखादा एअर ड्राय क्ले। तो क्ले मी एक राऊंड शेपमध्ये रोल केला आणि त्यानंतर त्याला फेविग्लू व्हाईट ग्लूने स्टिक केले। नेक्स्ट हा क्ले एक प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये 2 साईडला कॅरी बॅग ठेवून त्याच्यामध्ये क्ले ठेवायचा आणि त्याला रोल करायचं। असे तुम्हाला एक बारीक किंवा थिन एक रोल मिळेल आणि तो झाकणाच्या साह्याने राऊंड कट करून घ्यायचा। तुम्ही बघू शकता कसं राऊंड कट झालेला आहे आणि या साह्याने मी 2 राऊंड कट केले आहेत आणि ते फेविकॉल किंवा व्हाईट ग्लूच्या साह्याने स्टिक करायचे आणि त्याला एक टोकदार वस्तूने त्याला एक डिझाईन क्रिएट करायची। मी लाईन्स ड्रॉ करते आहे, जे पण हाफ बॉर्डरलाच लाईन ड्रॉ करत आहे आणि थोडंसं पाणीच्या साह्याने त्याला स्मूथ करायचा प्रयत्न करत आहे। याच प्रकारे सेम सेकंड सर्कल कट करून घेतला आणि तो सेम ह्याच पद्धतीने बाजूच्या साईडला व्हाईट ग्लूने स्टिक केला। तुम्ही बघू शकतात आणि तुम्हाला आयडिया येत असेल की काय इथे मी आऊल प्लांटर बनवत आहे, जे तुम्ही ॲज अ प्लांटर यूज करू शकता किंवा तुमची इच्छेनुसार तुम्ही त्याला यूज करू शकता। तर सेम पद्धतीने सेकंड आय मी क्रिएट केली आहे आणि सेम 2 क्ले स्मॉल साईजचे क्ले ची पुन्हा कट करायची आहे। थर्माकॉल घ्यायचा आहे, त्याला हाफ कट करायचा आहे। तो थर्माकॉल बॉल त्या मिडलला आयच्या मिडलला ठेवायचा आहे आणि त्याच्यावरतून हा जो स्मॉल क्ले कट केला आहे तो त्याला पुन्हा स्टिक करायचा आहे आणि पाणीच्या साह्याने त्याला थोडंसं स्मूथ किंवा प्रॉपर टेक्स्चर देऊन द्यायचा आहे। तर ह्या पद्धतीने तुमचा जे आऊलचा आय आहे जो मोठा दिसतो आणि जो बाहेर आलेला दिसतो, तर त्या पद्धतीने डोळा रेडी होऊन जाईल। या पद्धतीने आऊल इझिली रेडी होईल आणि त्यानंतर आऊलचे नोज, मग त्यानंतर पंख ह्याच पद्धतीने क्रिएट करायचे आहे आणि व्हाईट ग्लूने स्टिक करायचे आहे। माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच पद्धतीचे इंटरेस्टिंग आयडियाज तुम्हाला हवे असतील प्लांटर रिलेटेड किंवा होम डेकोर रिलेटेड, तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि या रिलेटेड माझ्या चॅनलला खूप सारे व्हिडिओज अवेलेबल आहेत। सो तुम्ही बघू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। घुबडसाठी जे पंख तयार केले आहेत तेही मी सेम पद्धतीने तयार केले, जे क्ले प्लास्टिकच्या बॅगमध्ये ठेवून त्याला पूर्ण रोल केला आणि मग त्यानंतर त्याची एक थिन लेअर रेडी झाली। ती थिन क्लेची पट्टी आहे ती व्हाईट ग्लूने डोळ्यांच्या खालच्या बाजूला स्टिक केली। या पद्धतीने सेम 2 त्याचे पंख रेडी झाले आहेत। त्याच पद्धतीने आऊलचे पाय जे आहेत ते पण छोटे छोटे कट करून घ्यायचे आणि खालच्या बाजूला स्टिक करायचे ग्लूच्या साह्याने। इथे मी जे पंख आहेत त्याला थोडंसं टेक्स्चर देण्यासाठी आणि रिअलिस्टिक लुक देण्यासाठी मी जे गोल चाक आहे त्याने मी थोडेसे एक डिझाईन क्रिएट करते आहे, जेणेकरून त्याच्या पंखांसारखा लुक येईल त्याला। त्यानंतर मग इथे मी व्हाईट कलरचं ट्रॅक्टरचं एक इमल्शन घेतलं आहे, जे वॉलला आपण यूज करतो, जे मला 140 रुपयामध्ये पडलं। ते तुम्ही ॲज अ जेसो किंवा ॲज अ प्रायमर यूज करू शकता। कोणत्याही गोष्टीला हे जे अल्युमिनियम आहे किंवा प्लास्टिक आहे त्याला तुम्ही कलर द्यायला जाणार तर डायरेक्ट अक्रेलिक कलर लागणार नाही, त्यामुळे तुम्हाला बेसमध्ये कोणताही एक कलर द्यावा लागेल। तर मी इथे वॉल प्रायमर यूज करते आहे
त्यानंतर मग मी औलला अक्रेलिक कलरने पेंट करणार आहे। आऊल किंवा घुबडला पूर्णपणे कलर दिल्यानंतर वॉर्निशचा एक कोट द्यायचा आहे। इथे मी वुडन वॉर्निश यूज करते आहे, क्लिअर वॉर्निश, बिकॉज मी आऊलला डार्क कलरच यूज केले आहे, व्हाईट कलर यूज नाही केला आहे। बघू शकता किती सुंदर आणि शायनी आणि एकदम ब्युटिफुल असं प्लांटर किंवा एक स्टोरेज कंटेनर रेडी झालेला आहे आपल्या, जे तुम्ही ॲज अ होम डेकोर पण यूज करू शकता, ॲज अ गार्डन डेकोर पण यूज करू शकता। चला तर बघूया सेकंड आयडिया। इथे मी दुसरी आयडिया जी तुम्हाला सांगणार आहे ते बनवणार आहे ऑइल कॅनपासून एक छोटंसं प्लांटर। त्यासाठी मी स्टार्टिंगला मार्करने जी मला डिझाईन क्रिएट करायची होती ती मी ड्रॉ केली आणि सिंपल कटरच्या साह्याने ती डिझाईन कट केली। मग त्यानंतर मी इथेही सेम इमल्शनने एक कोट त्याला देऊन दिला आहे, जे प्रायमर ॲज अ जेसो म्हणून, बिकॉज हे थोडंसं लाईफ लॉंग कलर राहण्यासाठी, जेणेकरून आपण रोज झाडांना पाणी टाकतो तर ते कलर निघण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे प्रायमर असलं आणि त्यानंतर ॲक्रेलिक कलर असला तर ते थोडं जास्त दिवस टिकतं। त्यानंतर तुम्ही बघू शकता मी इथे ड्रॉ करते आहे एक इमोजी, ज्याच्यामध्ये मी त्याला 2 कान ठेवलेले आहेत आणि ह्या पद्धतीने मी त्याला अक्रेलिक कलरने कलर देते आणि त्याच्या ज्या स्मॉल डिझाईन्स आहेत त्या ड्रॉ करते आहे। ह्या प्लांटरची मागची बाजू प्लेन ठेवण्यापेक्षा इथेही मी छोटे इमोजी किंवा एक सिंपल फेस इमोजी ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यानंतर कंप्लीट झाल्यानंतर यालाही एक कोट वुडन वॉर्निशचा एक कोट अप्लाय केला आहे आणि मग तो कम्प्लिटली सुकू दिल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदरसं प्लांटर रेडी झालेला आहे। सो आत्तापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हिट बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, बिकॉज तुम्हाला जेव्हाही मी नवीन व्हिडिओ टाकेल तर तुम्हाला सगळ्यात पहिले नोटिफिकेशन येईल। तर सो नेक्स्ट आपण थर्ड आयडिया बघूया की हे मी बनवलं आहे प्लास्टिकच्या एक कॅनपासून, एक बॉटलपासून, जी 5 लिटरची बॉटल असते त्याला मी हाफ कट केला आहे आणि त्यालाही एक कोट प्रायमरचा दिला आहे, जे यूज करते आहे मी इमल्शन, वॉल इमल्शन। ते इमल्शन दिल्यानंतर इथे मी स्काय ब्ल्यू कलरचा अक्रेलिक कलर यूज करते आहे आणि मी 3 प्लांटर्सची डिझाईन वेगवेगळी ठेवणार आहे आणि सिंपल ठेवली आहे, जेणेकरून कोणीही इझिली क्रिएट करू शकतं किंवा बनवू शकतं। आणि इथे मी एकदम सिंपलशे फ्लावर्स व्हाईट कलरच्या अक्रेलिक कलरच्या पेंटने आणि ब्रशने सिंपलसे फ्लावर ड्रॉ करते आहे। ह्या प्लांटर्सची जी बाजू आहे वरची बाजू, त्याला मी हाफ सर्कलने डिझाईन क्रिएट करते आहे आणि सेम यालाही एक वॉर्निशचा एक कोट देते आहे, जिथे मी यूज केला आहे वुडन क्लिअर वॉर्निश। सो रेडी झालं आहे आपलं ब्युटिफुल्स आणि अमेझिंग प्लांटर। तुम्ही बघू शकता किती सिंपल डिझाईन आहे पण किती सुंदर आणि एलिगंट दिसतं आहे हे, बिकॉज याचे जे कलर कॉम्बिनेशन्स आहे ते खूपच सुंदर आहे। सो तुम्हाला आत्तापर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स करून कळवा आणि याच प्रकारच्या प्लांटर आयडियाज किंवा अजून काही आयडियाज हव्या असतील तर नक्की कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आत्तापर्यंतचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच।